आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माया, पुढे माया, ऐकलं नाहीस का? पुढे ये। माझ्या अथर्वला जिने मरणाच्या दारात नेऊन ठेवलं, तिने माझ्या अथर्वचं औक्षण करायचं नाही। दुखण्यातून बरं झाल्यानंतर औक्षण हे चांगल्या मनाने करावं लागतं। माया, अथर्वचं औक्षण तू करायचंस। ऐकलं नाहीस का माया? एक मिनिट। आई, अगं तू मायाला का सांगतेयस ओवाळायला? मीरा वहिनीने ओवाळायला पाहिजे ना, तिचा हक्क आहे तो। अजिबात नाही। जी बाई आपल्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न करते, मुळात तिला तो हक्कच नसतो। अथर्व बरा झाला याचं दुःखच झालं असेल ना तुला? मग हे ओवाळण्याचं ढोंग कशाला करतेस? आई, जे झालंय ना त्यात। अथर्व प्लीज, आत्ता तुझ्या जीवाचा प्रश्न। या मुलीने जर का तुझं घरात स्वागत केलं आणि तुला पुन्हा काही झालं तर प्लीज। आत्ता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही। माया, ओवाळ त्याला। अथर्व, अजित, तू घेऊन चल। मीरा, हात लावू नकोस त्याला। पुन्हा पाडायचंय का त्याला? अजित, चला घेऊन जा। मी जातो मदतीला। हा, चल।
वेदा बाळा, हे बघ, तुझ्या बाबांना आता हॉस्पिटलमधून घरी आणलंय. ते बरे आहेत आता, पण तू त्यांना भेटायला गेली नाहीस. मी काय जाऊ त्यांना भेटायला? वेदा, असं नाही बोलायचं. ते बाबा आहेत की नाही तुझे, आणि तू जेव्हा आजारी असतेस तेव्हा ते किती काळजी करत असतात तुझी. तुला भेटायला पण येतात ना. मग आता बाबा आजारी आहेत तर तू जायला हवंस ना. निदान त्यांच्याशी बोलायला तरी हवं. मला नाही बोलायचं आहे. वेदा, असा हट्ट चांगला नसतो हा. हे बघ, आपला माणूस जेव्हा आजारी असतं ना तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने वागायचं. त्यामुळे ते लवकर बरे होतात. आई, मी एकदा सांगितलं ना, नाही जाणार मी बाबाला भेटायला. अच्छा, तर तू आईचंही ऐकणार नाहीयेस तर ठीक आहे. तू माझं ऐकणार नसशीलच तर मी कशाला बोलू ना तुझ्याशी. कट्टी कट्टी कर मी तर बट्टी, पण मी जाणार नाही. वेदा बाळा, मी बाबांना भेटायला गेले होते ना तेव्हा ते तुझी खूप आठवण काढत होते. माझी आठवण काढून अंबिका आई परत येणार आहे का? त्यांच्यामुळेच माझी अंबिका आई गेली आहे. वेदा, हे बघ, आई, तू मला बाबांशी बोलायला फोर्स करू नकोस, नाहीतर मी तुझ्याशीही नाही बोलणार. वेदा, अथर्व, हो, हे काय? आत्ता आलाय ना तुम्ही हॉस्पिटलमधून, आणि आल्या आल्या ऑफिसच्या कामालाही लागलात. ते काही नाही, तू लॅपटॉप ठेवा बाजूला. काय होतंय? हो, बरं वाटत नाहीये का? तर मी काळजी घेत जा ना स्वतःची, तू आपल्या वेदासाठी. तुला जपणार